नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर क्लास 2 मध्ये मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर नकारार्थी वाक्य कशी तयार केली जातात आणि ही वाक्य तयार करताना काही नियम आहेत. ते नियम कोणते आहेत आणि कोणते नियम कुठे वापरायचे ते पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण नकारार्थी वाक्य तयार करतो त्यावेळेस वाक्याची सुरुवात कर्त्याने करायची, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद लिहायचे आणि त्यानंतर योग्य तो नकारार्थी शब्द लिहायचा. दिलेल्या वाक्याचा काळ अथवा अर्थ बदलू द्यायचा नाही. दिलेल्या वाक्यातील विशेषणाचे विरुद्धार्थी विशेषण लिहायचे. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल त्यावेळेस साधा वर्तमान काळ असेल त्यासाठी डू, नॉट आणि डज नॉट वापरायचं. साध्या भूतकाळासाठी डिड नॉट वापरायचं आणि जर वाक्य आज्ञार्थी असेल तर डू नॉट वापरायचं. निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना अफर्मेटिव्हचे निगेटिव्हमध्ये होणारे बदल, अपोजिट असेल तर नॉट वापरतात, फेल टू असेल तर डू नॉट वापरतात, फेल्स टू असेल तर डज नॉट वापरतात आणि फेल्ड टू असेल तर डिड नॉट वापरतात. एम, इज, आर, अनेबल टू असेल तर कांट किंवा कॅनॉट वापरतात. जर वॉज, विअर, अनेबल असेल तर त्या ठिकाणी कुड नॉट वापरतात. ॲज वेल ॲज असेल तर नॉट ओनली बट ऑल्सो वापरतात आणि ज्यावेळेस अनलेस असतं त्यावेळेस इफ नॉट वापरला जातो. विदाऊट असेल तर नॉट, हार्डली एनी असेल तर नो, हार्डली एनीबडी असेल तर नोबडी, हार्डली एनीवन असेल तर नो वन आणि हार्डली एनीथिंग असेल तर नथिंग, हार्डली ऑलवेज असेल तर नेवर आणि ॲज सून ॲज असेल तर त्या ठिकाणी नो सूनर दॅनचा वापर केला जातो. मित्रांनो, सरावासाठी काही निगेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल पाहूयात आणि त्याचा सराव करूयात. इट हार्डली टूक नोटीस ऑफ माय ॲझल्ट. तर हे वाक्य साध्या भूतकाळाचं असल्यामुळे याच्यामध्ये डिड नॉटचा वापर केला जातो. इट डिड नॉट टेक नोटीस ऑफ माय ॲझल्ट. तर सेकंड सेंटेन्स द बेबी रिमाइंड मोशनलेस. तर या ठिकाणी हे सुद्धा कशाचं आहे, साध्या भूतकाळाचं आहे. द बेबी डिड नॉट मूव. नेक्स्ट, इट इज टोटली फॉल्स. इट इज नॉट ॲट ऑल ट्रू. नेक्स्ट, एव्हरीवन इज हॅप्पी म्हणजे प्रत्येकजण आनंदी आहे. एव्हरीवन इज नॉट अनहॅप्पी म्हणजेच प्रत्येकजण आनंदी आहे. ही फेल्स टू अंडरस्टँड इट. त्यांना समजलं नाही म्हणून ते फेल झाले. ही डज नॉट अंडरस्टँड इट म्हणजे त्यांना समजलंच नाही. ॲज सून ॲज मोहन कम एव्हरीवन जम्प्ड विथ जॉय. नो सूनर डिड मोहन कम दॅन एव्हरीवन जम्प्ड विथ जॉय म्हणजे सगळेच कसे आहेत रे उड्या मारल्यामुळे आनंदी आहेत. हार्डली एनीवन कॅन हेल्प यू. नो वन कॅन हेल्प यू. तर हार्डली ऐवजी नो वन वापरलेला आहे या ठिकाणी. अनलेस यू कम्प्लीट युअर होमवर्क. इफ डिड नॉट कम्प्लीट युअर होमवर्क म्हणजे त्यांनी त्याचा होमवर्क कम्प्लीट केला नाही. मोहन ॲज वेल ॲज राधा कम टू स्कूल म्हणजे मोहन बरोबर राधा सुद्धा स्कूलला आली आहे. तर नॉट ओनली मोहन बट ऑल्सो राधा कम टू स्कूल. फक्त मोहनच नाही तर राधा सुद्धा स्कूलला आली आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये ॲज वेल ॲज येतं तर ॲज वेल ॲज ऐवजी नॉट ओनली बट ऑल्सो वापरला जातो. म्हणूनच या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरलेलं आहे. तर आता पुढे बघूया. ही इज अनेबल टू कम्प्लीट द टास्क. तर या वाक्यामध्ये अनेबल टू आले. ज्यावेळेस वाक्यामध्ये अनेबल टू येतं त्याऐवजी कांट वापरला जातो. म्हणूनच ही कांट कम्प्लीट द टास्क. थँक्स. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.